पाक लष्करावर हल्ला। पाकिस्तानकडून 4 तासात युद्धविरामाचं उल्लंघन। जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाककडून गोळीबार। भारताकडूनही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर। पाकिस्तानकडून युद्धबंदी सामंजस्य कराराचं उल्लंघन। पाक सरकारनं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अतिक्रमण थांबवावं, कारवाई करावी। परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला सुनावलं। पाकिस्तानच्या हालचालींवर भारतीय सैन्याची करडी नजर। शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास भारतीय सैन्याला उत्तर देण्यास सूट। कडक पावलं उचलण्याचे आदेश दिलेत परराष्ट्र मंत्रालयाचा पाकला इशारा। पाकिस्तानच्या लष्करावर पाकिस्तान सरकारचं नियंत्रण नसल्याचं पुन्हा सिद्ध। श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज। युद्धबंदीचे काय झालं? जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचा पाकला सवाल। भारत पाकिस्तानकडून परस्पर संमतीनं युद्धविराम। संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांकडून हल्ले न करण्याबाबत सहमती। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। युद्धविरामासाठी पाकच्या डीजीएमओचा दुपारी 3:35 काल फोन। भारताकडून अटी शर्थींवर युद्धविरामाचा निर्णय। 12 तारखेला पुन्हा दोन्ही डीजीएमओंमध्ये चर्चा होणार। दहशतवादी हल्ला भारताविरोधातील युद्धाची कृती समजली जाणार। कोणतंही दहशतवादी कृत्य ऍक्ट ऑफ वॉर असणार। भारत सरकारचा मोठा निर्णय। युद्धविरामानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पाऊण तास बैठक। राजनाथ सिंह, अजित डोवाल यांच्यासह सीडीएस प्रमुख उपस्थित। तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांचीही बैठकीला हजेरी। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध थांबवण्याबाबत सामंजस्य करार, पण दहशतवादाविरोधात कारवाई थांबणार नाही। शस्त्रसंधीनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ठणकावलं। गेल्या 48 तासात भारत पाकच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा। पंतप्रधान मोदी आणि शहबाज शरीफ यांनी शांततेचा मार्ग स्वीकारल्याबद्दल आभारी। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियोंचं ट्विट। भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या नुकसानाची पाकिस्ताननं खोटी बातमी पसरवली। JF-17 कडून ब्राह्मोस बेसचं कोणतंही नुकसान नाही। S-400 निकामी केल्याचा पाकचा खोटा प्रचार। भारतीय सैन्याची माहिती।